पण एक्सरसाइज आहे नीलिंग हिप फ्लेक्सर रॉकिंग स्ट्रेच म्हणतात आपण त्याला. नीलिंग हिप फ्लेक्सर रॉकिंग स्ट्रेच पहिला. दुसरा आहे बटरफ्लाय पल्सेस. तिसरा आहे पिजन रोटेशन्स. चौथा आहे फ्रॉग रॉक बॅक्स. आता हे सोपे आहेत तुम्हाला, आता ते शब्द जरा हे वाटतील. फ्रॉग रॉक बॅक्स. नंतर नीलिंग वॉल क्लॉक म्हणून एक एक्सरसाइज आहे. फोम रोलर थोरॅसिक एक्सटेन्शन नावाचं एक एक्सरसाइज आहे. फोम रोलर चाइल्ड्स पोज नावाचं एक एक्सरसाइज आहे. चाइल्ड पोज क्रॉस नावाचं एक एक्सरसाइज आहे. थ्रेडिंग द निडल नावाचा एक एक्सरसाइज आहे. स्कॅप्युला कोऑर्डिनेशन आहे. स्कॅप्युला कॅन ओपनर आहे. नीलिंग रीच बॅक्स आहेत आणि स्कॉर्पियन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, हिप मोबिलिटी तर आहेच, पण नुसती हिप मोबिलिटी कधी नसते. त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरऑल कायनेटिक चेन असल्यामुळे सगळ्या बॉडीची मोबिलिटीवर वर्क करायला लागतं. फक्त हिप मोबिलिटी जर म्हटली तर तुझा हिपमध्ये जेव्हा तुम्ही मोबिलिटी करता तर तुमचं स्कॅप्युला, तुमचं थोरॅक्स सुद्धा फिरणार आहे, तुमचं स्कॅप्युला सुद्धा फिरणार आहे. त्यामुळे हिप मोबिलिटीचे काही ड्रिल्स असतात स्पेसिफिकली, पण ह्या ड्रिल्स जर तुम्ही केल्या तर तुम्हाला खूप चांगली मोबिलिटी भेटते. ह्या ड्रिलचं तुम्ही मेंबर्ससाठी एक वेगळं सेशन सुद्धा घेऊ शकता, त्यांना मेंबर्सला इंट्रोड्यूस करण्यासाठी, किंवा ह्याच्यातले चूज करून तुम्ही वर्कआउटच्या आधी डायनॅमिक स्ट्रेचेसच्या नंतर करू शकता. तर प्रॉब्लेम डायनॅमिक स्ट्रेचेसचा असा आहे की डायनॅमिक स्ट्रेचेसमध्ये ओव्हरऑल जॉईंट्सचं ओपनिंग होतं, नाही असं नाही. आता मी समजा लेग स्विंग केला तर माझा हिप फ्लेक्सर ओपन होणार आहे, पण माझा हिप फ्लेक्सर एका मल्टी डायमेन्शनल ओपन होत नाही. हिप फ्लेक्सर असे जातात तुमचे, त्यात फक्त एवढे फायबर्स तुमचे ओपन होणार. आता अडक्टरचा तुम्ही हा स्ट्रेच जर केला ऑफकोर्स तुमचे अडक्टर्स ओपन होणार आहे, पण अडक्टर्सचं डायरेक्शन वेगवेगळं असतं. ते असे स्ट्रेट नसतात, ते असे काही आत न जाऊन असतात, काही इकडं असतात. त्यामुळे आपल्याला मसलला ज्या प्रकारे कॉन्ट्रॅक्शन द्यायचं आहे किंवा ज्या प्रकारे स्ट्रेच करायचं आहे त्या डायरेक्शनमध्ये केलं तरच ऑप्टिमायझेशन होणार आहे. हे आता हे केलं झालं, चेस्ट मसल ओपन झाला, ठीक आहे. अरे पण तुला हेही करायला लागतं, कारण याच्यामध्ये क्लाविक्युलर फायबर्स आहेत, त्यामुळे तुम्हाला एक ओव्हरऑल करायला लागतं. त्यामुळे तुम्ही आणि जे छोटे छोटे आतले जॉईंट्स असतात ते ओपन होण्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक ड्रिल्स करावं लागतं. तेव्हा आपल्याला हे करणं खूप महत्त्वाचं आहे. चालू करत ठीक आहे. आता मी दाखवतो तुम्हाला एक